जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हुपरी हादरली, पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात। हुपरीत 15 दिवसांमागे एका कुत्र्याच्या वादात राजश्री बोंगाडे यांच्या बरोबर काही शेजारी व गल्लीतील लोकांच्या बरोबर वाद झाला होता। या विषयावरील प्रकरण मिटवण्यासंबंधी हुपरीत पोलीस एएसआय दिलीप तिवडे यांनी 10,000 लाचेची मागणी करून 9,000ची लाच तक्रारदार यांच्या घरी सायंकाळी 6 वाजता जाऊन स्वीकारली व अँटी करप्शन ब्युरोचे डीवायएसपी सरदार नाळे यांच्या पथकाने कारवाई करत त्यांना सापळा रचत अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। हुपरी पोलीस स्टेशन सतत काही कारणाने चर्चेत असून यामध्ये पीआय बापू साळुंके, संजय बमरावकर, हेड कॉन्स्टेबल सुनील घोसळकर, सचिन पाटील, पूनम पाटील, चालक हेड कॉन्स्टेबल सूरज अपराध, विष्णू गुरव आदींनी कारवाईत सहभाग नोंदवला होता। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर कडून प्रेस नोट देत आहे की हुपरी पोलीस स्टेशन येथे तक्रारदार तसेच त्याच्या शेजारी राहणारे यांच्या विरुद्ध कुत्रे चावल्याच्या कारणावरून आपापसात गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्ह्याचा तपास आलोचनामे दिलीप तिवडे यांच्याकडे सुरू होता। सदर गुन्ह्यामध्ये अटक करू नये किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करावी याकरता तक्रारदारांच्याकडे आरोपी यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। सदर लाचेची मागणी तडजोड्यांती 9,000 देण्याचे ठरले। सदर रक्कम स्वीकारताना आज रोजी तिवडे यांना रंगेहात पकडण्यात आला असून सदर गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई हुपरी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। धन्यवाद। तसेच मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडे कोणताही लोकसेवक सरकारी फी व्यतिरिक्त आपल्याकडं अन्य प्रलोभनाची अथवा पैशाची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा। माझा संपर्क क्रमांक आहे 9673506555। धन्यवाद। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।